तर आज जरा माझी मीटिंग आहे आणि त्या मीटिंगसाठी मी जाणार आहे. तर मी विचार केला की आईला आणि कुठे सोडू. तर ऋतुजा म्हणाली महेश्वरी गार्डनला सोड, तिथे मांजरं असतात. मग आम्ही आता आलो आहे महेश्वरी गार्डनला. इथे आई मांजरांसोबत वेळ घालवेल आणि तोपर्यंत मी माझी मीटिंग आटपून येईन. माशा खूप झाल्या. नका का झोपू दे. डॉन असणार तो. बरं नाही वाटतं त्याला. बरं नाहीये. बरं नाहीये का त्याला. झोप झोप. एक डोळा पण नाही वाटतं. हो नाहीये नाहीये. ते मग झोपायचं. तर आईला आणि इथे महेश्वरी गार्डनमध्ये सोडून मी गेले मीटिंगसाठी आणि त्यांना मी म्हटलं की मीटिंग नंतर तुम्ही मला आस्वादमध्ये भेटा. तिथे आपण मस्त व्हेज जेवूया कारण गुरुवार होता. व्हेज जेवून झाल्यानंतर आपण मग तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ. पण पाऊस होता त्यामुळे माहीत नाही पुढे काय होणार. श्वासोच्छवास बोल बोल काय. श्वासोच्छवास. श्वासोच्छवास नीट बोल फास्ट. काय यार फास्ट म्हणजे काय पटकन. तरी पण श्वासोच्छवास हा शब्द माझ्या कधी स्टडी मध्ये आला नाही. रेस्पिरेशन. हा रेस्पिरेशन नाही ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे श्वासोच्छवास. काय जरा मदत कर. नको असं काही नाही. इकडे ह्यात ना कणी भांडी घासते मी तिथे आरामात कुठे गेले कारण तुम्हाला कारण भांडी चार दोघांची भांडी काय असतात. तिघांची अरे तिचं बाहेर जेवते. ताईने जेवण करायला गेलं ना अख्खं किचन ती धुवायला टाकते. ते आहे माझं नसतं असं बघून हे काय सगळं ताक असणार. मामीला पाठवलं. तर मी विचार केला की कोस्टल रोड चालू झालेलाच आहे. तर कोस्टल रोडने आपण जाऊया मरीन ड्राईव्हच्या दिशेने. आईला थोडं मरीन ड्राईव्ह वगैरे पावसात कसं असतं ते सगळं दाखवूया म्हणून आम्ही कोस्टल रोडने आता निघालो आहे मरीन ड्राईव्हच्या दिशेने. पण कोस्टल रोडवरनं तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर ही विजिबिलिटी आहे पावसामध्ये. एवढा तुफान पाऊस आणि ते समुद्राच्या बाजूनेच आहे तो आता कोस्टल रोड आहे ऑफकोर्स. पण पावसात काही समोरचं दिसत नाही. खूप स्लो जावं लागतं. त्यामुळे जर तुमची ड्रायव्हिंग त्या ह्याची नसेल तर तुम्ही ते टाळा. म्हणजे अगदी जोपर्यंत हे टनल टाईप येत नाही तोपर्यंत. पटकन येईल ते. ताई तुझा फोन जाईल. फोन ठेव. आयफोन 14 प्रो मॅक्स 1 जायचंय तुला. नंतर जाऊ आपण. हा काही आठवत का आम्ही 10th मध्ये असताना मी आलेले चल चल चल. ओ सॉरी सॉरी. आई ताज हॉटेलकडे बघत होती तेव्हा मी तिला विचारलं की तुला जायचं आहे का. आणि मला असं होतं की आम्ही फिरतोय बाबा घरी बसलेत आणि मला आई बाबांना एकत्र न्यायचं. मला माहीत नाही बाबा मुंबईला कधी येतील. आलेच नाही आहेत ते आणि काय माहीत कधी होईल. बघू आता. दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षीसाठी आपण होप्स ठेवूया. आणि हे आहे हाजी अली जे कोस्टल रोडवरनं मला थोडंसं मस्त दिसत होतं म्हणून म्हटलं एक मस्त व्हिडिओ बनवूया ह्याचा. फक्त डाळ चांगली बनवते. नाही पण शिजत नाही प्राजू तुझं जेवण. शिजत नाही. पेशन्स माझ्यात कमी आहे. एवढं पण कच्चं नसतं. डाळ चांगली बनवता येते. भरली भेंडी. त्या मागच्या वेळेला डाळ सुद्धा शिजलेली नव्हती. मी तुला सांगितली होती. शिजलेलंच नसतं. भात पण तुझा शिजलेला नसतो. भात तर दगड. तांदूळ खाल्ल्यासारखे वाटतात. शिजलेलं पाणी कमी असतं आणि पाणी जास्त झालं तरी प्रॉब्लेम. पाणी कमी झालं तरी प्रॉब्लेम. सोडा जास्त झालं तर आम्ही तोळणी राईस म्हणून बनवून खाऊ. इंद्रायणी समजा. कमी झालं तसं काय करणार. सरस स्वतः पण काय बनवताना काय काय चुका करतात. काहीच नाही. आम्ही काहीच नाही चुकत. सुगरण. ताईचं पण जेवण छान असतं. माझ्या हातचं जेवायला लोक लांबून लांबून येतील. सो झाडाचं काय आलं पाहिजे. तुझ्यासारखं सुकलं का शाळात हे. सुकलेली झाडं तुम्हीच घेतली. भरलेला का मी घेतला नाही. काय झालं प्रयत्न सुकलाच झाड ग तुझ्यासारखा. सुकला गो पर माझा सुकला. आता दमून आलो आणि दमून आल्यानंतर आम्हा बहिणींमध्ये काहीच ताकद नव्हती आणि
तर आमची बहीण प्राजक्ता आम्हाला असं म्हणाली की तुझ्या आणि माझ्या वयामध्ये 10 वर्षाचा जरी फरक असला तरी मी मोठी झाली आहे, माझं वय 20 वर्ष आहे. आणि असं म्हणून तिने मस्त काहीतरी बनवलंय जे शिजलंय की नाही ह्याचा पण आम्हाला डाऊट आहे. शिजलंय ओके. तर आम्ही आता ते ट्राय करणार आहोत. आम्हाला जर काही झालं तर त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार आमची बहीण प्राजक्ता असेल असं आम्ही दोघी सांगतो. हो ना ग, सही कर. दाखवते आता मी तुम्हाला. तूप बीप घालून देते, काहीतरी आहे, तूप बीप घालून देते आणि ते असं काहीतरी आईला तूप बीप घालून देते. लिंगडी का आचार आण ना, ते ताशी भाभीने दिलेला तो खाईल तरी आईचा आण जा. म्हणजे काय खाणार नाही काय? म्हणजे तो पण आई ती लिंगड वेगळी, आपल्याकडे सगळी मिळून लिंगड. वनस्पती असते लिंगड नावाची, त्याचं हे आहे ते. आमच्याकडचे लिंगडीत ते पोरं जाऊन काय काय करतात, ती लिंगड नाही. झाळकट म्हणजे लिंगड नाही आई, हे एक वनस्पतीचं लोणचं आहे. काय सांगायचं, बरं केलंय ना? ठीक आहे, ओके, मॅनेजेबल, अप्रूव्ह. जेवणाला करू नये. मला असं वाटलं थोडस मला ते सत्य पचलं नाही वाटतं की मी चांगलं केलंय. आज शिजला तुझा गप्र कधी नाही तर चुप प्रेमाने केलंय मी आईसाठी. चुप्प नको. तर पावसामुळे आम्हाला जास्त काही मजा करता आली नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही आता हे जे निघालो ते आम्ही खूप मजा केली. तो व्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर.